या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। घरगुती गॅसच्या दरवाढीचा निषेध तसेच गॅस टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गॅस सिलेंडर तिरडी यात्रा काढण्यात आली। या आंदोलनातून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरला तिरडीचे स्वरूप देत मिरवणूक काढली आणि वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या आर्थिक अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी तसेच शहरात निर्माण झालेली गॅस टंचाई दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रशासनाकडे केली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदनही देण्यात आले। या पद्धतीचं आंदोलन होतं, काय सांगा? आमचे प्रदेशाध्यक्षच्या नेतृत्वाखाली, खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये आज या ठिकाणी आंदोलन होत आहे। आपण बघताय की जे गोरगरीब आहेत यांना झळ बसते, चटके बसतात। 70 रुपयांनी या ठिकाणी घरगुती गॅस महाग झालेला आहे आणि जे व्यापारी आहेत आपण बघताय की त्यांना तर गॅस असा बंद झालेला आहे। अनेक हॉटेल बंद पडतायत, चहा कॅन्टीन बंद पडतायत। जे घरगुती गॅस ते महाग झाले, पण जे व्यावसायिक गॅस आहेत ते गेले 2 दिवसापासून पूर्ण बंद झालेले आहेत आणि संपूर्ण राज्य देश आता अंधारात आहे। गॅस किती दिवस मिळणार नाही सरकार सांगायला तयार आहे। सरकार एकीकडे खोटं बोलतं, राज्य सरकार असेल केंद्र सरकार, त्यांनी सांगितलं की कोणालाही या राज्यामध्ये देशामध्ये गॅस तुटवडा पडणार नाही, सगळ्यांना गॅस मिळाला जाईल। तुम्ही एकीकडे सांगता की गॅसची आपल्याला कमतरता नाही आणि दुसरीकडे बघता की सर्व हॉटेल या ठिकाणी बंद होत आहेत। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज त्यांची थिरडी मयत ह्या सरकारचे, राज्य सरकार केंद्र सरकारची आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे। अशा पद्धतीने जर लोकांना ते छळत असतील, तुम्हाला जर कारभार करता नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली त्या राजीनामा देऊन टाका, अशी काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा देतोय। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।